नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आनंदी आता युगंधर आणि तिच्या नात्याचं सगळं सत्य पृथ्वीला सांगणार आहे. पण विद्याधरने इथे असं काही प्लॅनिंग केलं आहे की पुन्हा पृथ्वी आनंदीवर येऊन चिडलेला आहे. नेमका या विद्याधरने काय गोळ घातला आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. तर काल आपण असं पाहिलं होतं की आनंदी खूप घाबरलेली असते. या विद्याधरने आनंदीला एवढी भीती घातलेली असते की ती खूप घाबरलेली असते. म्हणून आता ती काय करते, पृथ्वीला सगळं सत्य सांगण्याचा निर्णय घेते. आता आनंदी एवढी घाबरलेली असते की घाबरलेल्या सुरामध्येच पटकन ती फॅक्टरीमध्ये पृथ्वीला फोन लावते आणि पृथ्वीला म्हणत असते, पृथ्वी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मात्र इकडे पृथ्वी आता कामाच्या घाईमध्ये असतो आणि तो आनंदीला म्हणत असतो, अगं आनंदी मी खूप घाईत आहे, मला खूप काम आहे, आपण नंतर बोलूया ना. त्यावेळेला आनंदी पुन्हा म्हणते, नाही रे पृथ्वी, मला आत्ता तुझ्याशी बोलायचं आहे, खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आता पृथ्वी म्हणत असतो, अगं आनंदी असं काय करतेस, मला उद्या सकाळ लवकर मीटिंगसाठी मुंबईला निघायचं आहे. मी आणि मिताली जाणार आहे आणि त्याच मीटिंगचा अभ्यास मी आत्ता करत आहे. मला खूप महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मी आत्ता नाही तुझ्याशी बोलू शकत, असं म्हणतो आणि आनंदीचा फोन कट करतो. इकडे आता आनंदी हॅलो हॅलो करतच राहते. आता आनंदीने ओळखलं की पृथ्वीने फोन ठेवलेला असतो. आता तर आनंदीला एवढं टेन्शन आलेलं असतं की काय करू आणि काय नको असंच झालेलं असतं. तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये ती त्यांची आई आणि युगंधरची बायको आहे हे पृथ्वीला सांगायचं असतं. आता आनंदी स्वतःशीच बोलत असते, खूप घाबरलेली असते ती. आता म्हणत असते, मी काय करू बरं, पृथ्वी तर उद्या सकाळीच मुंबईला निघाला आहे आणि उद्याच मालक साहेबांचा कार्यक्रम सुद्धा आहे. आता मी काय करू, मालक साहेबांना तर त्या कार्यक्रमाला घालवलंच पाहिजे. आता काय करू असं तिला सुचतच नसतं. म्हणून ती आता छायाताईंना म्हणत असते, छायाताई तुम्ही माझं एक काम करता का हो. त्यावेळेला छायाताई म्हणतात, बोला ना आनंदीताई, काय करायचं आहे. आता आनंदी म्हणते, छायाताई पटकन माझ्या बहिणीला आरतीला फोन लावा बरं, मी नंबर सांगतोय तो डायल करा आणि माझ्याकडे फोन द्या. त्यावेळेला छायाताई पटकन आनंदी नंबर सांगेल तसा डायल करतात आणि आरतीला फोन लावून आनंदीकडे देतात. आता आनंदी घाबरलेल्या सुरामध्येच आरतीशी बोलायला सुरू करते. आता आरती म्हणत असते, अगं आनंदी यावेळेला का फोन केला आहेस आता. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, आरतीताई काहीही कर पण आता तू घरी ये इकडे माझ्याजवळ. त्यावेळेला आरती म्हणत असते, अगं आनंदी काय झालं, तू का घाबरलीस एवढी, का बरं तू मला आत्ता बोलवत आहेस. आत्ता मला इथे कंपनीमध्ये काम आहे, माझं काही कालचं काम सुद्धा पेंडिंग राहिलं आहे, ते मला पूर्ण करायचं आहे, आता नाही का मी येऊ शकत. त्याला आनंदी म्हणते, नाही आरतीताई मला काही सुद्धा सांगू नकोस, मला तुझी आत्ता सक्त गरज आहे, त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता माझ्याकडे ये. आता हे ऐकून मात्र आरती म्हणते, बरं ठीक आहे, काहीतरी करते आणि मी तुझ्याकडे येते. आता आरती पटकन घाईघाईनेच आनंदीकडे येते, म्हणजे टिंबाळकरांच्या घरी येते. आता म्हणत असते, अगं आनंदी काय झालं, एवढं घाईने का बोलवलंयस मला तू. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, आरतीताई खूप मोठा घोळ झालाय ग, या घरामध्ये मी मोलकरीण आहे म्हणून सांगून खूप मोठा घोळ घातला आहे आणि आता मला तेच सगळं खरं खरं करायचं आहे. आता मला पृथ्वीला सांगायचं आहे की मी या घरामध्ये मोलकरीण नाही, तर मालक साहेबांची बायको आणि तुमची आई आहे. आणि आरतीताई तू मला मदत करशील का ग हे सत्य त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यावेळेला आरती म्हणत असते, अगं आनंदी असं अचानक काय, असं अचानक कसं बरं सांगायचं त्याला. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही आरतीताई काही सुद्धा कारण सांगू नकोस, मला आत्ताच्या आत्ता तू मदत कर बरं. हा कागद घे, हा पेन घे आणि मी जसं सांगते तसं त्यावर लिही आणि ही चिठ्ठी आता पृथ्वीला द्यायची आहे. अगं पृथ्वी उद्याच मुंबईला निघाला आहे आणि मुंबईला जाण्या अगोदर मला हे सत्य त्याला सांगितलंच पाहिजे. अगं मी त्याला सतत फोन करते पण तो फोनच उचलत नाहीये, सतत बिझी येतोय, मी काय करू मला सुचत नाहीये बघ. आरतीताई तुझ्या मदतीची मला खूप गरज आहे ग, मला मदत कर ना प्लीज. आता आनंदीची ही कळकळ ऐकून आरती सुद्धा तयार होते आणि आनंदी जे काही सांगेल ते लिहायला सुरुवात करते. आता इकडे आरती लिहित असते आणि आनंदी सांगत असते. आता आनंदी अगदी कमी शब्दात कठोर सत्य सांगायला सुरू करते. ती आता सांगत असते, ली आरतीताई, प्रिय मिताली आणि पृथ्वी, मी तुम्हाला आज एक कठोर सत्य सांगणार आहे. मी तुमची आई आणि युगंधर निंबाळकर यांची बायको आहे आणि आमच्या दोघांचं लग्न झालं आहे. आता इकडे आनंदी सगळं काही सत्य अगदी सविस्तरपणे आरतीला त्या कागदावर लिहायला सांगते. ते हे ऐकून आता आरती घाबरलेली असते. म्हणत असते, आनंदी हे नक्कीच पृथ्वीपर्यंत पोहोचवायचं आहे ना आणि तू जसं सांगेल तसंच लिहायचं आहे का.
आणि याचा परिणाम काय होईल याचा विचार केलायस का तू? खूप मोठा धमाका होईल. त्याला आनंदी म्हणत असते, हो आरतीताई, मी सगळा विचार केला आहे, विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे. आता आनंदी तिच्या निर्णयावर ठाम असते. ती म्हणत असते, मी आता परिणामांचा विचार करत नाही. अगदी कोणतीही वेळ आली तर तिला मी तोंड देणार, पण हे सत्य मी पृथ्वीला सांगणारच. इकडे आता आरती म्हणत असते, आनंदी, तू जे काही सांगितलं आहेस ते मी या कागदावर लिहिलं आहे, पण एकदा विचार कर, कारण तुझं आणि मुलांचं नातं आत्ता कुठे मैत्रीचं होत आहे. आता हे ऐकून आनंदी म्हणत असते, अगं आरतीताई, हेच तर ते मैत्रीचं नातं मला विश्वासाच्या बळावर उभं करायचं आहे, ना की खोट्याच्या बळावर. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की सगळं सत्य पृथ्वीला मी सांगणारच आहे. आता आनंदी आरतीला म्हणत असते, आरतीताई, लिहिलंयस ना सगळं? मग तो कागद फोल्ड कर आणि त्या एनव्हलपमध्ये टाक आणि माझ्या हातामध्ये दे. आता काय करायचं ते मी बघते. त्यानंतर आता आरती सुद्धा तो कागद त्या एनव्हलपमध्ये घालते आणि आनंदीच्या हातामध्ये ठेवते. आता इकडे आनंदीने ते एनव्हलप हातामध्ये घेतलेलं असतं आणि खूप रात्र झालेली असते आणि ती अंदाज घेत घेतच पृथ्वीच्या रूममध्ये निघालेली असते. आता ती स्वतःशीच बोलत असते, देवा, मी तुझ्याच भरोशावर एवढा मोठा निर्णय घेतला आहे आणि मी हे एवढं मोठं पाऊल उचलत आहे. आता काय करायचं ते तू सांभाळून घे, असं म्हणत ती आता अंदाज घेत घेत त्या अंधारामध्येच पृथ्वीच्या रूममध्ये जात असते. आता इथे आनंदी रूम जवळ येते आणि दाराच्या खालच्या चिरीतून ते एनव्हलप आतमध्ये ढकलते आणि इकडे आता देवाला प्रार्थना करत असते, देवा, मी हे केलं तर आहे, पण हे सगळं काही ज्यावेळेला सगळ्यांना कळेल त्यावेळेला सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसणार आहे आणि सगळ्यांनाच ही सहन करण्याची ताकद दे, असं म्हणते आणि ती खाली निघून जाते. आता इकडे खूप रात्र झालेली असते आणि आनंदी देवापुढे हात जोडूनच उभा राहिलेली असते आणि तिच्याबरोबर छायाताई सुद्धा जाग्या राहिलेल्या असतात. तेवढ्यातच आता पृथ्वी घरी येतो आणि पाहतो तर काय, या दोघी जाग्याच असतात. हे पाहून पृथ्वी म्हणत असतो, अगं हे काय, तुम्ही दोघी जाग्या का आहात बरं? किती रात्र झाली आहे, झोपला नाहीत का तुम्ही? त्यावेळेला तर आनंदी मात्र थोडीशी निराश असते, टेन्शनमध्ये असते आणि शांतच असते. आता इथे छायाताई म्हणतात, अहो पृथ्वी सर, तुम्ही येणार म्हणून आम्ही तुमचीच वाट बघत बसलो होतो आणि आनंदीताई म्हटल्या की तुम्ही आल्याबरोबर तुम्हाला गरम गरम जेवण खायला घालायचं, म्हणूनच आम्ही तुमची वाट बघत बसलो इथे. आता इकडे पृथ्वी म्हणत असतो, अगं हे काय, कशाला वाट बघत बसलाय तुम्ही? अगं फॅक्टरीमध्ये वेळ झाला मला म्हणून मी तिथेच जेवून घेतलं आणि असंही मला माहीतच नव्हतं की तुम्ही दोघी घरी माझी एवढ्या आतुरतेने वाट पाहत आहात, नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं. बरं ठीक आहे, आता चला मला जाऊ दे, कारण आता 2च तास राहिलेत, फक्त मला मुंबईला निघायचं आहे, माझी महत्त्वाची मीटिंग आहे मुंबईला. आता जाता जाताच पृथ्वी आनंदीला म्हणत असतो, आणि आनंदी, तुला एक गोष्ट सांगायची आहे, माझी खास मैत्रीण तू आहेस आणि माझ्यासाठी एवढं करत जाऊ नकोस ग. आता इथे पृथ्वी आनंदीला गुड नाईट म्हणतो आणि नंतर लक्षात येतं की अरे आता तर पहाट होत आली की, आणि गुड मॉर्निंग म्हणतो आणि तेथून निघून जातो. आता पृथ्वी निघून गेल्यानंतर आनंदी पाठीमागे खूपच टेन्शनमध्ये आलेली असते, कारण आता रूममध्ये गेल्यानंतर पृथ्वी ते एनव्हलप पाहणार हे नक्की. आता इकडे आनंदी म्हणत असते, समिधाताई, मला मदत करा हो, मी हे पाऊल फक्त निंबाळकरांच्या घराच्या फायद्यासाठीच घेतला आहे, सगळ्यांच्या सुख समाधान आणि आनंदासाठीच घेतला आहे. खूप हिमतीने मी पृथ्वीला हे सत्य सांगण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याला तोंड देण्याची ताकद माझ्यामध्ये यावी. आता पृथ्वीवर जाईल आणि ते एनव्हलप पाहिल आणि देवा, माझ्यावर एवढी कृपा करा की पृथ्वीचा माझ्यावरचा विश्वास अगदी कणभरही कमी व्हायला नको. छायाताई, मी या घरामध्ये या मुलांची आई म्हणून पाऊल टाकला आहे, ना की मोलकरीण किंवा त्याची मैत्रीण म्हणून मी राहतच नाहीये या घरामध्ये. आता पुन्हा आनंदी देवासमोर हात जोडते आणि प्रार्थना करत असते, देवा, आता सगळं तुम्हीच सांभाळून घ्या. आता इकडे पृथ्वी त्याच्या रूममध्ये आलेला असतो. आता इकडे पृथ्वी घाईघाईने त्याची बॅग काढतो आणि कपडे भरायला सुरुवात करतो. आता तो इतका मग्न असतो कपडे भरण्यामध्ये की त्याचं त्या एनव्हलपकडे लक्ष जातच नाही. पण आता तो तिथून रूममधून फिरत असतो त्यावेळेला त्याचं लक्ष त्या एनव्हलपकडे जातं आणि तो पटकन हातामध्ये उचलून ते एनव्हलप घेतो आणि ते एनव्हलप उघडणार आणि त्यामध्ये चिठ्ठी बाहेर काढणार. इतक्यातच मिताली घाईघाईने त्याच्या रूममध्ये येते. आता मिताली घाईघाईने आल्यानंतर पृथ्वीला म्हणत असते, दादा, बरं झालं तू इथे आला आहेस, माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, अगं मिताली, बरं झालं तूच इथे आलीस आणि तू एवढ्या
लवकर उठलीस ते एक बरं झालं बघ. चल आता आपल्याला पटकन मुंबईला निघायचं आहे. आता मिताली म्हणत असते, अरे दादा तेच तर तुला सांगायचं होतं की मी तुझ्याबरोबर मुंबईला येऊ शकत नाही. आता हे ऐकून पृथ्वीला धक्का बसतो आणि तो म्हणत असतो, अगं मिताली काय बोलतेस तू, अगदी 2च तास राहिले आहेत, आपल्याला मुंबईला महत्त्वाच्या मीटिंगसाठी निघायचं आहे आणि तू अशी नाही का म्हणत आहेस बरं. आता इकडे मिताली म्हणत असते की मला घाईघाईने पुण्याला जावं लागेल. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, अगं पुण्याला इतकं का घाईने निघाली आहेस बरं. त्यावेळेला आता त्यांच्या भावाला बरं नसतं, जो पुण्याला हॉस्टेलवर राहिलेला असतो. मिताली म्हणत असते त्याची तब्येत खूपच बिघडली आहे आणि मला तिकडे जावंच लागणार आहे. आता हे ऐकून पृथ्वी म्हणत असतो, असं कशी तब्येत बिघडली बरं, कालच तर रात्री तो माझ्यासंग बोलला होता, त्यावेळेला व्यवस्थित होता आणि आता कशी तब्येत बिघडली बरं. आता मिताली म्हणत असते, अरे हो त्याची तब्येत बरीच होती पण अचानक बिघडले, मग तिथं गेल्याशिवाय कसं कळणार बरं त्याची किती तब्येत बिघडले, म्हणूनच मी घाईघाईने निघाली आहे आणि माझ्याकडे आता अजिबात वेळ नाही आहे बघ. आता मी लगेचच पुण्याला निघणार आहे आणि हे बघ दादा, घरामध्ये मी हे कोणालाही सांगितलेलं नाही आहे, विशेषतः बाबाने आत्तूला अजिबात सांगितलेलं नाही आहे. तुला तर माहीतच आहे की आत्तूचा त्याच्यावर किती जीव आहे, ती खूपच घाबरेल, त्यामुळे आता नको, तू उद्या सकाळी सगळ्यांना. आता इकडे पृथ्वीला थोडं टेन्शन आलेलं असतं कारण ही दोघं जण मुंबईच्या मीटिंगला जाणार होती. आता मिताली म्हणत असते, दादा मला समजते तुला खूप टेन्शन आले ना, तुझ्यासाठी आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची मीटिंग होती, पण काय करणार, याची तब्येत बिघडल्यामुळे मला तर जावंच लागणार आहे. पण दादा तू टेन्शन घेऊ नकोस, अगदी तुझ्यासाठी एक व्यक्ती अशी आहे की जी माझी जागा घेऊ शकेल, तुला थोडीसुद्धा माझी कमी भासणार नाही आणि त्या व्यक्तीला तू मुंबईच्या मीटिंगला घेऊन जाऊ सुद्धा शकतो. आता पृथ्वी म्हणतो, नेमकं तू कुणाबद्दल बोलत आहेस, कोण येऊ शकतं माझ्या बरोबर. त्यावेळेला मिताली म्हणते, अरे असं काय करतोस, आरती आहे ना. त्यावेळेला आता पृथ्वी आश्चर्याने म्हणत असतो, ती आणि माझ्याबरोबर. त्यावेळेला मिताली म्हणते, अरे दादा असं काय करतोस, एकमेव तीच आहे की तिला आपल्या प्रोजेक्टबद्दल सगळी माहिती आहे आणि असंही किती छान काम करते ती तुझ्याबरोबर मीटिंगला येऊ शकते आणि तुला सगळी मदत करू शकते. आता पृथ्वी म्हणत असतो, हे कसं शक्य आहे, तिला नाही मी नेणार माझ्यासोबत. त्यावेळेला मिताली म्हणते, दादा असं करू नकोस, ती एकमेव व्यक्ती आहे जी तुझ्याबरोबर मीटिंगला येऊ शकते, चल पटकन तिला फोन कर आणि मुंबईच्या मीटिंगचं सांगून टाक. आता इथे पृथ्वी काहीतरी बोलणार इतक्यात मिताली म्हणत असते, नाही मला अजिबात वेळ नाही आहे, मला आता घाईघाईने निघावंच लागेल असं म्हणते आणि मिताली बॅग घेऊन घराबाहेर पडते. इकडे आता पृथ्वी विचारात पडलेला असतो की तो म्हणत असतो, ही आरती माझ्याबरोबर मीटिंगला. आता इकडे पृथ्वी पुन्हा त्याच्या कामाला लागतो. इकडे किचनमध्ये आनंदीचा मात्र जीव एकदम ऊनघामत झालेला असतो, तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आता ती छायाताईंना म्हणत असते, छायाताई पृथ्वी अजून कसा खाली आला नाही बरं, अजून त्याने एनवलप माझं उघडलं नसेल का, त्याने वाचली नसेल माझी चिठ्ठी, जर वाचली असेल तर तो मला अजून जाब विचारायला का आला नाही बरं, काय झालं असेल नेमकं, असा विचार करून आनंदी खूप घाबरलेली असते. आता इकडे रूममध्ये पृथ्वीने आरतीला फोन लावलेला असतो आणि आरतीची इकडे गाढ झोप लागलेली असते. आता तेवढ्यातच आरतीला जाग येते आणि बघते तर काय पृथ्वीचा फोन आलेला असतो. ते बघून आरती म्हणत असते, काय हा माणूस आहे, कधी वेळ फोन करावा हे सुद्धा त्याला कळत नाही. इकडे आता पृथ्वी म्हणत असतो, एवढं तिला फोन उचलायचं सुद्धा कळत नाही, एकदम कुंभकर्णासारखी झोपली असेल. आरती ते वेगळाच विचार करते, ती म्हणते, आनंदीचं पत्र मिळालं असेल का, काही अनर्थ घडला असेल का, म्हणूनच मला फोन केला आहे असं म्हणत. आता ती पटकन बेडवरून उतरते खाली आणि पृथ्वीचा फोन उचलते आणि हॅलो असं म्हणते. त्यावेळेला पृथ्वी आता तिला म्हणत असतो, आली का जाग मॅडम ना, आली का, किती वेळ झाला फोन करतोय, पण गाढ झोपली असेल ना तू. त्यावेळेला आरती म्हणत असते, मी तुला पहिलाच सांगते ही काही वेळ आहे का फोन करायची, आणि 24 तास मी तुला काही बांधली केलेली नाही आहे काम करण्यासाठी, हे ऑफिस नाही आहे, माझं घर आहे. आता पृथ्वी म्हणत असतो, ओ लेक्चरवाल्या मॅडम तुमचं जरा तोंड बंद करा आणि पुढचा माणूस काय म्हणतोय ते सुद्धा जरा ऐकून घ्या की. त्यावेळेला आरती म्हणते, काय सांगायचं आहे तुला, सांग पटकन. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, आपल्या दोघांना 2च तासामध्ये मुंबईला निघायचं आहे मीटिंगसाठी आणि लवकरात लवकर आवरून तू वेळेवर पोहोच. त्यावेळेला आरतीला धक्का बसतो आणि ती म्हणते, काय आपण दोघं आणि मुंबईला. आता आरती म्हणत असते, आपण दोघं का बरं, का जायचंय मुंबईला. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, का कशासाठी विचारण्यासाठी एवढी अक्कल दिली का देवाने तुला. त्यावेळेला आरती म्हणत असते, माझी अक्कल अजिबात काढायची नाही बरं का. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, हे बघ आरती, मी काय तुला मुंबईचं दर्शन करण्यासाठी नेत नाही आहे, आपल्याला तिकडे कामासाठी जायचं आहे. त्यावेळेला आरती म्हणत असते, तू नेत असलास तरी सुद्धा मी तुझ्या सोबत येणार नाही. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, आवर पटकन, काम महत्वाचं आहे. आरती म्हणत असते, एवढं काय महत्वाचं काम आहे. पृथ्वी म्हणतो, आपली एका महत्वाच्या क्लायंट बरोबर महत्वाची मीटिंग होणार आहे आणि
त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे. आरती म्हणते, अरे पण त्या मीटिंगसाठी मिताली येणार होती ना, मग काय झालं, मी अचानक कशी काय बरं. आता पृथ्वी म्हणत असतो, हे बघ मितालीला अर्जंट काम आलं आहे म्हणून ती पुण्याला गेली आहे आणि ती माझ्यासोबत नाही येऊ शकली, म्हणून ही मीटिंग महत्त्वाची आहे आणि या मीटिंगबद्दल, या प्रोजेक्टबद्दल सगळी माहिती असलेली फक्त तू एकच व्यक्ती आहेस, त्यामुळे तुला माझ्यासोबत यायचं आहे. आता पृथ्वी म्हणत असतो, हे बघ जास्त लांबड लावायची नाही, मी तुझा सर आहे आणि याच नात्याने मी तुला हुकूम करत आहे की तुला माझ्यासोबत मुंबईला यायचं आहे म्हणजे आहेच, काही सुद्धा कारण न सांगता. त्याला आरती म्हणत असते, ठीक आहे मी येतो तुझ्याबरोबर मुंबईला. आता इकडे आरती म्हणत असते, पृथ्वी तू आनंदीचं पत्र वाचलंस का? आनंदीने एक एनवलप तुझ्या रूममध्ये ठेवलं होतं, ते तू वाचलंस? आता इकडे पृथ्वीने मात्र फोन न करताच बेडवर ठेवलेला असतो आणि त्याचे कपडे भरायला लागलेला असतो, त्यामुळे आरतीचं बोलणं पृथ्वीला ऐकू गेलेलंच नसतं. आता इकडे पृथ्वी फोनजवळ येतो, त्यावेळेला आरती इकडून, हॅलो हॅलो, वाचलंस का तू पत्र, काहीतरी बोल की माझ्या संग, असं म्हणत असते. त्यावेळेला पृथ्वी तिला म्हणतो, अगं फोन ठेवलास तर आवरशील. आता इकडे पृथ्वी आरतीला आवरण्यासाठी सांगतो आणि फोन कट करतो. इकडे आता आरती काहीतरी बोलणार, इतक्यात फोन कट झालेला असतो, म्हणून ती म्हणत असते, काय हा माणूस आहे, फक्त आपणच बोलतो, पुढच्या माणसाचं काही ऐकूनच घेत नाही, एक नंबरचा गर्विष्ठ माणूस आहे हा. इकडे मात्र विद्याधर त्याच्या रूम मध्ये नशा करायला लागलेला असतो आणि त्याच्याच नादामध्ये असतो. आता विद्याधरने प्रेक्षकांनो इथे नवीन प्लॅनिंग काहीतरी केलेलं आहे हे नक्की. विद्याधर आता दारू पितच म्हणत असतो, आनंदी तुला तर मी आता सोडणारच नाही, तुझ्या माघारी माझा काय खेळ सुरू आहे हे तुला माहीतच नाही, असं म्हणून तो हसायला लागलेला असतो. आता इकडे किचन मध्ये छायाताई आणि आनंदी अशा तटस्थ उभा राहिलेल्या असतात. तेवढ्यातच आरतीचा फोन आनंदीला येतो. छायाताई म्हणत असतात, आनंदीताई आरतीचा फोन आला आहे, हे घ्या बरं, बोला त्यांच्याशी. त्यावेळेला आता आरती म्हणत असते, हॅलो आरतीताई, आत्ता का फोन केला आहेस बरं? त्यावेळेला आरती म्हणत असते, अगं आनंदी, पृथ्वी सरांनी मला आत्ता बंगल्यावर बोलवलं आहे, मुंबईच्या मीटिंगला जाण्यासाठी मला सोबत यायला सांगितलं आहे. आता आनंदी म्हणत असते, आरतीताई पत्राविषयी काही बोलला का ग तो? त्यावेळेला आरती म्हणत असते, नाही तो काहीच बोलला नाही, मी त्याला विचारलं की तू पत्र वाचलंयस का, त्यावेळेला तो काहीच बोलला नाही, त्याने फोनच कट केला. मला तर असं वाटत आहे आनंदी त्याने ते पत्र वाचलेलंच नाहीये. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, हो आता सुद्धा तो इथून घाईनेच निघत आहे. आता आरती म्हणत असते, बरं ठीक आहे मी ठेवते आनंदी फोन, मला मुंबईला त्याच्यासोबत जायचं आहे, मी आवरते, नाहीतर पुन्हा मला त्याचे टोमणे बसतील. आता आनंदी आरतीचा फोन कट करते आणि पुन्हा छायाताईसनी म्हणत असते, छायाताई पृथ्वी जोपर्यंत ते पत्र वाचत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणारच नाही बघा, मला खूप टेन्शन आलंय. त्यावेळेला छायाताई आनंदीला धीर देत असतात आणि म्हणत असतात, आनंदीताई अजिबात काळजी करू नका, ते पत्र पृथ्वी सर नक्की वाचतील. आता इकडे आरती फ्रेश झालेली असते आणि तिची बॅग कपड्यांची भरायला लागलेली असते. तेवढ्यातच आता आरचीला जाग येते. आता आरतीला म्हणत असते, आरतीताई एवढ्या लवकर का उठलीस बरं तू? त्यावेळेला आरती म्हणत असते, बरं झालं आरची तू उठलीस, तिकडे तुला चहा करून ठेवला आहे ते तू घे. आणि आता आरची म्हणत असते, आरतीताई काय चाललंय तुझं, तू कपडे का भरत आहेस, तू कुठे निघाली आहेस? त्यावेळेला आरती म्हणत असते, अगं मला महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला जावं लागणार आहे. आता मुंबईला ऐकून या आरचीची झोपच गायब होते आणि ती म्हणत असते, आरतीताई तू मुंबईला निघाली आहेस म्हणजे स्वप्नांच्या नगरीत निघाली आहेस, तिकडे समुद्र, गेट ऑफ इंडिया, सिद्धिविनायकचं मंदिर आहे आणि हो आरतीताई त्या शाहरुख खानचं मन्नत नावाचं घर बंगला तिकडे आहे ना, तो सुद्धा तुला बघायला मिळणार का? आता इकडे या आरचीची बकबक सुरू झालेली असते आणि आरती तिची बॅग भरत असते. आता आरची म्हणत असते, काय माहित किंग खान त्याच्या गॅलरीतून तुला हात सुद्धा करू शकतो बरं का. आता ही आरची खूपच एक्साइट झालेली असते आणि आरतीला म्हणत असते, हे आरतीताई तू मुंबईला निघालेस ना, माझा ललित दास सुद्धा तिकडेच असेल ना, जर तो तुला दिसला तर, असं ती बोलत असते. तेवढ्यातच आरती म्हणते, अगं आरचे जरा भानावर ये, मी तिकडे कामासाठी निघाली आहे, मुंबई फिरायला निघाली. आता आरती म्हणत असते, मुंबईला निघालोय ते पण या गर्विष्ठ माणसाबरोबर, माझ्या डोक्यातच जातो का हा माणूस, एसटीने किंवा ट्रेनने गेलो असतो तर याच्यापासून बाजूला वेगळ्या सीटवरच मी बसलो असतो बघ, पण आता आम्ही 4 चाकीने निघालो आहे आणि याच्यासोबत एवढे वेळ घालवायचं म्हणजे मला तर टेन्शनच आलंय. फॅक्टरीमध्ये 1-2 तास याच्याबरोबर काम करायचं म्हणलं तरी माझी चिडचिड होते. आता आरती म्हणत असते, 1 मिनिटही मी त्याचं तोंड बघू शकत नाही, मला तर खूप राग येतो त्याचा आणि एवढा वेळ याच्यासोबत मी कसा घालवणार आहे बरं, मला तर खूप टेन्शन आलंय. आता आरची
आरतीची बडबड सुरू होते. ती म्हणत असते, आरतीताई काळजी करू नकोस ग, मी हिंदी पिक्चरमध्ये बघितलं होतं की हिरो हिरोईन असे लॉंग ड्राईव्हसाठी कुठेतरी जातात आणि सुरुवातीला त्यांची भांडणं होतात आणि नंतर मात्र सगळं वातावरणच बदलतं, नवीनच काहीतरी सुरू होतं. त्यावेळेला आरती म्हणते, नवीन काय सुरू होतं बरं? त्यावेळेला आरची म्हणत असते, कुछ कुछ होता है. त्यावेळेला आरती रागाने म्हणत असते, कुछ होत आहे आणि या पृथ्वी बरोबर शक्यच नाही. आरचे तू काहीतरी फालतू बडबड करू नकोस बरं का, मी काही एवढी मूर्ख वाटले का स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घ्यायला? त्या पृथ्वी बरोबर असं काही शक्यच नाही. आता इकडे दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते आणि निंबाळकरांच्या घरामध्ये सगळेच नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. इकडे आता शिल्पाला टेन्शन आलेलं असतं की त्या प्रांजलला तब्येत बिघडलेली असते. आता ती मितालीला फोन लावून म्हणत असते, काय झाले मिताली, प्रांजलची काय तब्येत बिघडली बरं? तो कसा आहे सांगशील की नाही पटकन? माझा जीव इकडे टांगणीला लागला आहे, तो कसा आहे बोल ना पटकन. आता मिताली म्हणत असते, अगं तू काळजी करू नकोस, एवढं काही सुद्धा झालेलं नाहीये, त्याला अगदी छोटंसं फूड पॉयझनिंग झालं आहे. हे ऐकून शिल्पा खूप हायपर होते आणि म्हणत असते, फूड पॉयझनिंग झाले त्याला? आता मिताली म्हणत असते, अगं तेही रात्री हॉस्टेलवर त्याने इकडे तिकडचं काहीतरी वेगळंच खाल्लं होतं म्हणून त्याला फूड पॉयझन झाले, बाकी काही सुद्धा झालेलं नाहीये. त्यावेळेला मिताली म्हणते, त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, फूड पॉयझनिंग झाले आणि तू म्हणतेस काही सुद्धा जास्त झालेलं नाहीये. आता इकडे शिल्पा म्हणत असते, एक काम कर, आम्ही इकडून कुक पाठवतो आणि त्यालाच तेथे जेवण बनवायला सांगतो आणि त्याच्याच हातचं जेवण प्रांजल खाईल. आता हे ऐकून मिताली थोडीशी चिडते आणि म्हणते, नाही आत्या, असं काहीही करायची गरज नाहीये, इथे आहेत ना सगळे लोक, आम्ही बरोबर हँडल करू. आता इकडे मिताली म्हणत असते, तू अजिबात काळजी करू नको, संध्याकाळपर्यंत काही ते मी तुला सांगते. इकडे आता शिल्पा म्हणत असते, अगं संध्याकाळपर्यंत काय, मला खूप काळजी वाटते. आता इकडे मितालीने फोन कट केलेला असतो आणि म्हणत असते, या पोरामुळे मला अजून किती खोटं बोलावं लागणार आहे काय माहीत. इकडे आता शिल्पाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. ती युगंधरला म्हणत असते, युगंधर पटकन पुण्याच्या बेस्ट डॉक्टरांना फोन कर आणि प्रांजलची ट्रीटमेंट करायला सांग. त्यावेळेला युगंधर नाश्ता करत मानेनेच हो असं म्हणत असतो. आता इकडे माई म्हणत असतात, माझंच चुकलं, मी मिताली बरोबर जायला पाहिजे होतं पोराची काळजी घ्यायला. त्यावेळेला आता शिल्पा म्हणत असते, हो माई तुम्ही जायला पाहिजे होतं. आता धनश्री म्हणत असते, अहो माई, शिल्पाताई, उगाच तुम्ही राईचा पर्वत करायला लागलाय बघा, एवढं काही झालं नाही, फूड पॉयझनच झालंय ना, होईल ना ठीक तो थोड्या वेळ. आता इकडे बापू म्हणत असतात, अगं शिल्पा तू काळजी करू नकोस, मितालीचे मित्रमैत्रिणी आहेत ना तिकडे. त्यावेळेला युगंधर सुद्धा म्हणत असतो, ताई तू काळजी करू नकोस, आहे ना मिताली तिकडे आणि मी माझे मित्र डॉक्टर आहे त्याला पटकन फोन करतो आणि तिकडे जायला सांगतो. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, पटकन फोन कर बरं. आता इकडे रूम मध्ये पृथ्वी आवरायला लागलेला असतो आणि छाया ताई तिथे आलेल्या असतात आणि त्या पाहतात तर टेबलवर एनवलप तसंच असतं आणि त्या आता म्हणत असतात की पृथ्वी सर निघाले तर खरे, खूप घाईत आहेत आणि त्यांनी ते एनवलप वाचले तरी त्यांनी काय माहित. आता इकडे युगंधर खाली म्हणत असतो, हा पृथ्वी कुठे राहिला बरं, त्याला मुंबईला निघायचं आहे ना, त्याची महत्वाची मीटिंग आहे आणि इतका वेळ झालं तो इथेच आहे, मुंबईला कधी बरी पोहोचणार तो. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब मी बघतो त्याचं आवरलंय की नाही ते. आता आनंदी त्याच्या रूममध्ये जात असते तेवढ्यात छायाताई खाली येतात आणि म्हणत असतात, आनंदीताई तुम्ही रूममध्ये जाऊ नका, ते खाली आवरून येतच आहे. आता युगंधर म्हणत असतो, काही आजकालची मुलं यांना वेळेचं जरा सुद्धा बंधन नाहीये. इकडे छायाताई हळू आवाजात आनंदीला सांगत असतात, आनंदीताई आता पृथ्वी सर चावी गाडीची घ्यायला जातील त्यावेळेला ते एनवलप नक्की बघतील बघा. आनंदी हे ऐकून स्वतःच्या मनात म्हणत असते, देवा जे काही व्हायचं ते चांगलंच होऊ दे आणि माझ्या मुलांचा विश्वास माझ्यावरचा तुटवायला नको. आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आनंदीवर पृथ्वी खूपच चिडलेला असतो आणि ते पत्र आनंदीच्या तोंडावर फाडतच म्हणत असतो, आनंदी तू लिहिलेलं पत्र मी वाचलं आहे, असं काही लिहायला तुला लाज कशी वाटली नाही बरं? नेमकं आता या पत्रामध्ये काय लिहिलं आहे ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, हे पत्र खरंच आनंदीने लिहिलेलं होतं की विद्याधरचं नवीन काही प्लॅनिंग आहे हे सुद्धा आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, मला तर असं वाटत आहे की त्या विद्याधरने आनंदीचं पत्र बदललेलं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.